छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अतुल सावे आपल्यासोबत आहेत। सावे साहेब, आज मतदानाचा महत्त्वाचा दिवस आहे, तुमच्या या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे। तुम्ही बाहेर मतदान प्रक्रियेसाठी निघताय, काय सांगाल? मागच्या 10 वर्षात या शहराच्या विकासाची कामं जी केली ती सगळी कामाची पावती म्हणून आज छत्रपती संभाजीनगरचे नागरिक हे मला भरघोस आशीर्वाद देतील आणि पुन्हा एकदा ह्या छत्रपती संभाजीनगरची सेवा करण्याची मला संधी देतील। MIM आणि भारतीय जनता पार्टी असा सामना होता। मतदान प्रक्रियेमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले आहेत। मजबूत तुम्ही प्रचार केला, त्याबद्दल काय भूमिका आहे? मी 10 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर नागरिकांसमोर मांडलेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की ज्या पद्धतीने या शहराचा विकास मी करायचा प्रयत्न केला आहे, मला या शहराचे नागरिक, या मतदारसंघातले सगळे माझे प्रिय मतदार बंधू मला भरघोस मतं देऊन निवडून देतील आणि या शहराच्या विकासासाठी मला पुन्हा एकदा संधी देतील। मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना एकच आव्हान आहे की एकजूट करून 100% मतदान करावं सगळ्यांनी, हीच माझ्या सर्व मतदार बंधूंना विनंती आहे। तर हे होते अतुल सावे, मतदान प्रक्रियेसाठी बाहेर पडतात। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।